ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय रोमांचक ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे। त्यामध्ये आता अर्जुनने सायलीचा स्वतः औक्षण करून गृहप्रवेश केलेला असतो, पण इकडे पूर्णाईने मात्र तिचे नाक मुरडलेलेच असते आणि पूर्णाईने सायलीला ठणकावून सांगितलेले असते की मी तुझा कधीच या घराची सून म्हणून स्वीकार करणार नाही आणि तू सूनही होणार नाहीस। ते ऐकून आता इकडे कल्पनाला मोठा धक्का बसलेला असतो। त्यानंतर कल्पना म्हणते की पूर्णाई, आता अर्जुनने सायलीसोबत लग्न केले आहे तर आपल्याला लग्नाचे विधीप्रमाणे सर्व रिवाज पूर्णच करावे लागतील। त्यानंतर पूर्णाई घरातील दिवे लावण्यासाठी सांगून रागाने आतमध्ये निघून जाते, तर इकडे कल्पनासुद्धा सायलीचा हात धरून तिला देवीच्या दर्शनासाठी घेऊन येते। तर इकडे चैतन्य आणि अश्विन अर्जुनला समजावतात आणि म्हणतात की अरे अर्जुन, तू इथे का उभा आहेस? आता विधीप्रमाणे तुलाही सायलीसोबत देवीच्या दर्शन घेण्यासाठी जावे लागेल, चल जा इथून। तेव्हा अर्जुन हा देवीचे दर्शन घेण्यासाठी सायलीकडे येतो। तर त्यानंतर आता कल्पना अखेर अर्जुन आणि सायलीच्या लग्नाचे सर्व विधी करण्याचे ठरवते। त्यानंतर आता सायली ही देवीचे दर्शन घेऊन अर्जुन सोबत त्यांच्या बेडरूममध्ये येते। तेव्हा आता रात्र झाल्यानंतर सायली ही विचार करत बसलेली असते। तेवढ्यात अर्जुन हा सायलीसमोर येतो। तेव्हा अर्जुन हा सायलीच्या साडीवरती एक किडा वळवळ करत घुमत असल्याचे अर्जुनला दिसते आणि अर्जुन तो किडा काढण्यासाठी त्याचा हात पुढे करतो। तेव्हा सायलीच्या मनात गैरसमज निर्माण होऊन संशय येतो। सायली अर्जुनला म्हणते की सर, तुम्ही हे काय करताय आणि तुम्ही इतक्या माझ्या जवळ का येताय? तेव्हा अर्जुन म्हणतो की सायली शांत बस, काहीही बोलू नकोस आणि काहीही हालचाल करू नकोस। ते ऐकून आता सायलीचा संशय अजूनच वाढलेला असतो। तर अर्जुन हा पटकन हातात तो किडा पकडून तो बाजूला करतो। तेव्हा अर्जुन म्हणतो की सायली, अगं तुझ्या साडीवरती एक किडा होता, मी तो बाजूला केला, तुला काय वाटले? तेव्हा सायली ही देवाचे हात जोडून प्रार्थना करते आणि म्हणते की वाचले बाबा एकदाची। तेव्हा सायली म्हणते की अर्जुन सर, मला वाटलं तुम्ही माझ्या जवळच येत आहे। तेव्हा अर्जुन म्हणतो की आपलं हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे, याची मला जाणीव आहे। ते ऐकून आता सायली ही तिचे अंथरूण खाली टाकून खाली झोपते। तर अर्जुन हा कॉटवर झोपतो। अर्जुन सायलीला म्हणतो की सायली, तू सुद्धा कॉटवर झोप आणि माझ्यावर आता विश्वास ठेव, आपल्यामध्ये फक्त कॉन्ट्रॅक्ट मॅरेज एवढेच नाते असेल। तर सायली ही ऐकायला तयार नसते आणि अखेर सायली ही खाली झोपते। त्यानंतर दुसऱ्या दिवशी चैतन्य हा नेहमीप्रमाणे पुन्हा सुभेदारांच्या घरी येतो आणि सुभेदारांच्या घरी आल्यानंतर अर्जुनच्या रूममध्ये जाताच चैतन्यला 2 अंथरुणं दिसते। मिस सायली ही खाली झोपल्याचे आता चैतन्याच्या लक्षात येते। तेव्हा आता चैतन्य विचार करतो की अर्जुन हा भडक डोक्याचा आहे आणि सायली ही लाजाळू आणि सोज्वळ स्वभावाची आहे। सायलीचे मन अतिशय निरागस आहे, तिला या गोष्टी कधीही कळणार नाहीत आणि हा भडक डोक्याचा अर्जुनसुद्धा तिला कधीही सांगणार नाही। तेव्हा आता या दोघांनी तर लग्न केलेच आहे, तेव्हा आता आपल्यालाच या दोघांना एकत्र आणावे लागतील आणि हळूहळू त्यांचे नाते घट्ट करावे लागेल, असा आता चैतन्याने विचार केलेला असतो। त्यानंतर आता इकडे दुसऱ्या दिवशी कल्पना ठरवते की आता नेहमीच्या लग्नाच्या विधीप्रमाणे आता आपल्याला अर्जुन आणि सायलीच्या अंगठीचा कार्यक्रम करावा लागणार आहे। तेव्हा अर्जुन आणि सायलीला कल्पना ही खाली बोलावून घेते आणि विमलसोबत कल्पना ही सर्व तयारी करून एका भांड्यात गुलाबाच्या पाकळ्यामध्ये अंगठ्या ठेवलेली असते आणि त्यामध्ये दूध पाणी घालून ती अंगठी सापडवायची असते। तर आता अर्जुन आणि सायली एकमेकांसमोर बसतात। तर चैतन्य म्हणतो की ज्याला अगोदर ही अंगठी सापडेल तो या घरावरती राज्य करेल। तेव्हा ते ऐकून सायली आणि अर्जुन ती अंगठी शोधण्यासाठी दोघेही त्या भांड्यात हात टाकतात आणि दोघेही ती अंगठी शोधू लागतात। तर आता दोघांच्याही हातात अंगठी आलेली असते, कारण त्या भांड्यामध्ये 2 अंगठ्या ठेवलेल्या असतात। तेव्हा आता दोघेही या घरावरती समसमान राज्य करणार असे चैतन्यसोबत सर्वजण हसून म्हणतात। तर आता पूर्णाईला त्यांचे ते विधी अजिबात आवडत नसतात आणि पूर्णाई रागाने सायलीकडे बघत असते।
कारण पूर्णाई फक्त हा अधिकार तन्वीचा असल्याचे तिच्या मनात पक्के केलेले असते. त्यानंतर आता गुरुजींना बोलावून कल्पना हा अर्जुन आणि सायलीचा सत्यनारायण आणि महापूजाही घालते. त्यानंतर आता लग्नाचे सर्व विधी कल्पनाने केलेले असतात. तर इकडे आता चैतन्य स्वतःच्या मनाशी विचार करतो की आता दुसरा विधी खूप महत्त्वाचा आहे आणि आपल्याला आता मिस सायली ही अर्जुनच्या कॉटवरच झोपली पाहिजे असे काहीतरी करावे लागेल. तेव्हा चैतन्य हा बिरबली डोक्याने विचार करू लागतो. त्यानंतर चैतन्य हा अर्जुनकडे येतो आणि अर्जुनला म्हणतो की का रे अर्जुन, मला वाटतंय की मिस सायली वेगळे अंथरूण टाकून रात्री झोपली होती. तेव्हा अर्जुन म्हणतो की मग त्यात काय झालं, आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन, तुला समजत कसं नाही. तू जर सायलीसोबत वेगवेगळा झोपला आणि पूर्णाईला जर हे समजले तर पूर्णाई तुमचे लग्नाचा कधीच स्वीकार करणार नाही. कारण पूर्णाई खूप हुशार आहे, तुला माहीत आहे ना अर्जुन. तेव्हा तुमच्यामध्ये जरी काही नातेसंबंध नसले तरी तुम्ही फक्त पूर्णाईला दाखवण्यासाठी एकाच कॉटवर झोपत जा. तेव्हा अर्जुनला सुद्धा चैतन्याचे म्हणणे पटलेले असते आणि आता चैतन्य सायलीकडे येत सायलीला सुद्धा ही गोष्ट समजावतो आणि म्हणतो की सायली, तुला आता घरच्यांचे मन जिंकण्यासाठी हे सर्व करावेच लागेल आणि मला अर्जुनवर पूर्ण विश्वास आहे. तो असा काहीही वाईट करणार नाही. तेव्हा आता सायलीला सुद्धा अर्जुनच्या प्रेमाची जाणीव झालेली असते आणि आता आपल्याला घरच्यांचा सुद्धा विश्वास संपादन करावा लागेल. या हेतूने आता सायली ही अर्जुनसोबत त्या रात्री अर्जुनच्याच कॉटवर झोपते. तर आता दोघेही एकमेकांशेजारी झोपून चैतन्याने मोठा धमाका उडवलेला असतो आणि अर्जुन सायलीचे नाते अजून घट्ट करण्यासाठी चैतन्याचा हा पहिला प्रयत्न खूप यशस्वी झालेला असतो. त्यानंतर चैतन्य हा पूर्णाईकडे येतो. तेव्हा पूर्णाई म्हणते की आला का, मित्राचा मित्र आला आणि आज काय नवीन. तेव्हा चैतन्य म्हणतो की काही नाही पूर्णाई, मी सहजच अर्जुनची भेट घेण्यासाठी आलो होतो. पण आतमध्ये अर्जुन आणि सायली एकमेकांसोबत झोपलेले आहेत. कदाचित रात्री ते उशिरा झोपले असतील. तेव्हा ते ऐकून पूर्णाईला मोठा धक्का बसतो आणि पूर्णाई लगेचच अर्जुनच्या रूममध्ये त्यांना बघण्यासाठी येते. तेव्हा खरंच अर्जुन आणि सायली एकमेकांच्या शेजारी झोपल्याचे आता पूर्णाई बघते आणि पूर्णाईला मोठा धक्का बसतो. त्याच वेळेस आता पूर्णाईच्या मनात विचार येतो की या अर्जुनने तन्वीच्या स्वप्नाच्या चिंधड्या उडवून हा या सायलीसोबत आता कायमचा एकत्र आला आहे. मनाने आणि शरीराने सुद्धा आता त्यांचे नाते घट्ट झाले आहे असा पूर्णाई विचार करून रागाने थाय थाय पाय आपटत पूर्णाई ही खाली निघून जाते. तर इकडे चैतन्य खूप हसू लागतो. तेव्हा आता हुशार चैतन्याने बिरबली डोक्याने वजीर बनवून अर्जुन आणि सायलीला एकत्र आणले आहे. तर अजून चैतन्य काय काय करामती करतो हे बघण्यासाठी आणि अर्जुन सायली कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब